नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच घोषित करतोय होय, मी संघ स्वयंसेवक आहे. होय, मी हिंदुत्ववादी आहे. होय, माझा संघ संस्कारांवर विश्वास आहे. होय, संघ संस्कारात वाढलेल्या लोकांच्या वरती माझा विश्वास आहे. संघ संस्कारात वाढलेला व्यक्ती चूक करू शकेल या असं मला वाटत नाही. आणि समजा कोणत्या नादान माणसाने ती चूक केली तर संघ किंवा परिवार त्याला पाठीशी घालेल असंही अजिबात नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आधीच स्पष्ट करून मी आजचा विषय मांडायला आलो आहे. मित्रहो, कुरुलकर विषयावरून जे काही रणकंदन आपल्याकडे चालू आहे त्यावर मला बोलायचं आहे. कित्येकानी मला त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगितलंय की कुरुलकरवर बोला. कसा संघी किडा वळवळ करू लागला, कसा संघी किडा बाईच्या लफड्यात अडकला, त्यानं कसं देशाशी गद्दारी केली, या सगळ्या विषयावर बोला. अशा अनेक सल्लावजा सूचना, तिरकस, जशा मी तिरकस कधी कधी करतो तशा तिरकस सूचना मला येऊ लागल्या. त्या विषयावर माझं मत मांडणं आवश्यक आहे असं मला वाटू लागलं, म्हणून मी मांडायला आलोय. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे, हे पुन्हा स्पष्ट करतोय. यात संघ परिवार किंवा अजून कोणत्या विषयाचा संबंध येत नाही. चला आपण विषयाकडे जाऊया. कुरुलकर नावाच्या एका व्यक्तीकडं DRDOची जबाबदारी, अत्यंत संवेदनशील माहिती. ही कुरुलकर नावाची व्यक्ती त्या ह्याच्या मोहात बळी पडते, हनी ट्रॅपच्या मोहात बळी पडते, ट्रॅपमध्ये येते. एका महिलेला, आपल्या आभासी प्रियसीला हे सगळी माहिती तो देऊ लागतो. ती आभासी प्रियसी परकीय हेर असते आणि मग भारताशी गद्दारी केल्याचा ठपका कुरुलकरवर बसतो. कुरुलकरवरती कारवाई सुरू होते. मग काय, संधीच संधी. बोला, संघ स्वयंसेवक कसा आहे, संघ स्वयंसेवक कसे असतात, हेच का ते संस्कार, बघा संघी किडे. बोला, नक्की बोला. कुरुलकरनी ही केलेली कृती योग्य नाहीच, कधीच असू शकत नाही. कुरुलकरच्या या कृत्याचं समर्थन त्याच्या डोक्यावर काळी टोपी होती म्हणून करता येणं शक्यच नाही. चड्डी घातली होती म्हणून नाही, फुल पॅन्ट घातली म्हणून नाही, कमरेला पट्टा, दंड सगळं होतं तरीही नाही, सरसंघ चालकांच्या सभेतली भाषणं दाखवली तरीही या कृतीचं समर्थन करता येणं शक्यच नाही. असंच समर्थन न करणे मी आणखी 2-3 विषयात केलेलं आहे. त्रिपुराच्या विद्यापीठाचं कुलगुरुपद विल धारूरकरांना दिलं होतं तेव्हा मी हा संघातकार म्हटलं होतं. बलात्काराशी पॅरलल शब्द, बळजबरी संघ कोणाच्या तरी अंगावर लादणे आणि मग धारूरकरांच्या सारख्या संघात न गेलेल्या माणसाला संघ स्वयंसेवक दाखवणे, या कृतीचाही मी विरोध केला होता. विल धारूरकरचा मी निषेधच केला होता, ज्याला या वयात लाच मागावी वाटली. आणि संघ संस्कार असे नसतात. नंबर 2, खोलेश्वर महाविद्यालयातल्या एका शिक्षकानं, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळातल्या वारकड नावाच्या एका शिक्षकानं, तहसीलदारचा भाऊ वारकड, ज्यानं आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड केली, तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्या वारकडचंही केवळ तो खोलेश्वरचा शिक्षक म्हणून त्याच्यावर संघ स्वयंसेवक पदाचा ठपका मारणं योग्य नाही. आणि उठसूट उपटसुंभाला उगीच्या उगीच टोपीन चड्डी घालून संघस्थानावर उभा करणं ही योग्य नाही असं माझं मत त्यावेळी मी व्यक्त केलं होतं. जयाजीराव सूर्यवंशी यांच्या बाबतीतही मी हेच मत व्यक्त केलं होतं आणि तोच मुद्दा घेऊन पुढे आलोय. दुर्दैवाने कुरुलकर नावाचा असा बळजबरी स्वयंसेवक पद दिलेला व्यक्ती नाही आहे. ज्यांचा संघाशी जवळचा संबंध होता आणि ते संघात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन काम करत होते परिवारात, ही वस्तुस्थिती आहे. एवढं सगळं असूनही मी संघ स्वयंसेवक असल्याचा अभिमान यासाठी बाळगतोय
की कुरुलकरनी केलेलं पाप झाकणं शक्य असतानाही, मी पुन्हा बोलतोय, कुरुलकरनी केलेली चूक, अपराध, देशविघातक कृती, काही म्हणा त्याला, झाकणं शक्य असतानाही संघ संस्कारित व्यक्तींनी सत्तेवर असताना सुद्धा याला झाकलं नाही. उलट कुरुलकरची विकृती जगाच्या समोर आणली आणि जाहीरपणे दाखवून दिलं, चुकलेला आमचा असेल तरीही ती चूकच, अशा चुकांना माफी दिली जात नाही, देशविघातक कृत्यांना आम्ही पाठीशी घालत नाहीत, हा स्पष्ट स्वच्छ संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिला आहे. आणि संघाचं वर्चस्व सरकारवर असेल तरीही सरकार अशा लोकांना पाठीशी घालत नाही, हे स्पष्टपणे कळवलेलं आहे. बायांच्या नादाला लागून देशाच्या माहिती इकडं तिकडं देणाऱ्यांची संख्या कमी नाही. विदेशातल्या महिलांच्या नादाला लागून देशाच्या प्रमुख पदावर बसवणाऱ्यांची संख्या देखील इथे कमी नाही. त्यांच्या कृत्याला प्रेम, त्यावेळेसचे संबंध, अशा स्वरूपाची मखलाशी करणाऱ्यांचीही या जगात कमी नाही. अशा वेळी आपल्या एका स्वयंसेवकानं अथवा पदाधिकाऱ्यांनी केलेलं कृत्य झाकून टाकणं संघाला सहज शक्य होतं. सत्ता हाती होती, सगळी मंत्रालय हातात होती. झाकून न टाकता त्याच्यावर उलट कारवाईचा बडगा उगारणं, ती जगासमोर माहिती आणणं आणि यात संघाची बदनामी होणार आहे हे माहीत असतानाही करणं, याला वाघाचं काळीज लागतं, वाघाचं. आणि जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडं आहे. स्वयं स्वीकृतन्न सुखम कार्येत, कंटकाकीर्ण मार्गावरून. माझा मार्ग राष्ट्रभूमीच्या उद्धारासाठी आहे, तो कंटकाकीर्ण आहे आणि मी तो स्वतः स्वीकारलेला आहे. परमवैभवम नेतुमे तत्स्वराष्ट्रम, ही भावना त्यामागची आहे. आणि अशा परमवैभवाला नेण्यासाठी आपली माणसं जरी समोर आली तरीही त्या आपल्या माणसांना दूर केलं पाहिजे, हाच भगवद्गीतेतला संदेश घेऊन संघ काम करतो आहे. त्यामुळं कुरुलकरला उघडं पाडणं यात संघाचं मोठेपणच आहे असं म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.